नागपूरकरांनो जरा सावध व्हा, कारण आता कच्चं तेल डब्यात भरून त्यावर ब्रँड लेबल लावून मार्केटमध्ये विकल्या जात आहे आणि नागपूरकरांची फसवणूक केल्या जात आहे। नागपूर क्राईम ब्रांचने हुडकेश्वर परिसरातून नागपूरकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे व त्यांच्याकडून 8,50,000चा मुद्देमाल जप्त केला। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर क्राईम ब्रांच पोलिसांना हुडकेश्वर परिसरात ब्रँडचा वापर करून अवैध तेल मार्केटमध्ये विकले जात असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका कारखान्यावर धाड टाकली। या कारवाईत पोलिसांनी तपास केला असता फॉर्च्यून ऑइल, किंग ऑइल, अंबुजा गोल्ड या ब्रँडचे लेबल तेलाच्या डब्याला लागलेले आढळले। या कारखान्यात कच्च्या घाणीचं तेलाला डब्यात टाकून त्यावर ब्रँड लेबल लावून विकल्या जात होतं। या कारवाईत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 8,50,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहे। अदानी विल्मर कंपनीचे जे अधिकृत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे त्यांच्या आमच्याकडे क्राईम ब्रांच नागपूर पोलीस यांच्याकडे तक्रार आली होती की काही लूज मध्ये जे खाद्यतेल आहे ते आणून त्याचा ब्रँडेड तयार करून ते महाकिमतीला विकत आहेत अशी माहिती क्राईम ब्रांचला मिळाली होती। त्यानुसार आमचे युनिट चार्जचे जे पथक आहे ज्याचे इन्चार्ज पोलीस निरीक्षक गड्डीमे आहेत त्यांच्या पूर्ण टीमनं त्या ठिकाणी छापा मारला आणि जी माहिती मिळाली होती ती खरी आढळून आलेली आहे। त्या छापामध्ये जवळजवळ 8.5 लाख रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल मिळून आला। ते सगळं खाद्यतेल आणि बाकीचं पॅकिंग साहित्य वगैरे सगळं जप्त करण्यात आलेलं आहे। हुडकेश्वर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो गुन्हा दाखल केलेला आहे। याच्यामध्ये जो गोडाऊन मालक आहे जे सर्व करत होता तो व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हुडकेश्वरला पुढील तपास सुरू आहे।